नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनॉमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राज्यात उन्हाचा पारा वाढला असून टंचाईच्या झळा बसतात। उन्हाच्या तीव्रतेमुळे गायीच्या दूध उत्पादनात 25% घट झाली आहे। उन्हामुळे हिरवा चारा कमी झालाय, परिणामी पशुखाद्य चाऱ्याचे दर वाढलेत। त्यातच गेल्या महिनाभरापासून दुधाचे दरही 1 रुपयाने कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत आलेत। राज्यातील अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात शेतकरी दूध उत्पादनाला प्राधान्य देत आहेत। राज्यात प्रतिदिन एकूण 4 कोटी लिटरच्या आसपास दुधाचं उत्पादन होतं। त्यातील 1.5 कोटी लिटर म्हशीचं तर 2.5 कोटी लिटर गायींचं दूध संकलित होत आहे। त्यातही हा दूध संकलनाचा आकडा सातत्याने बदलत असतो। उत्पादित गायींच्या दुधापैकी साधारण 80 ते 90 लाख लिटर दुधापासून प्रक्रियायुक्त पदार्थ केले जातात, तर उर्वरित दूध संघाकडून थेट ग्राहकांना विकलं जातं। राज्यातील बहुतांश भागात गेल्या 1.5 महिन्यापासून उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय। अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे, त्यामुळे दुधाच्या उत्पादनात घट झाल्याचं उत्पादक सांगतात। टंचाईग्रस्त भागात जनावरांना पाणी देण्याबाबत प्रशासनाकडून नियोजन केलं जात नाही, त्यामुळे बाहेरून विकत पाणी आणून जनावरांना द्यावं लागतं। याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय। पाणी टंचाई, चारा, पशुखाद्याचे वाढते दर, दरात घट आणि दूध उत्पादनात घट यामुळे दूध उत्पादक दुहेरी कोंडीत सापडलाय। दूध उत्पादकांना सरकारी पातळीवर आधार मिळणं गरजेचं असल्याचं मत दूध संकलक विजय लांडगे यांनी म्हटलंय। कडबा, कडवळ, घासासारखा चारा सहजपणे मिळेनासा झालाय। युद्धामुळे मुरघास तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या गोण्यांचा प्रति किलोचा दर 120 रुपयांनी वाढलाय। त्यामुळे मुरघास करण्याचाही खर्च 1 ते 1.5 रुपये किलो दराने वाढलाय। या उलट दूध पॅकिंगसाठी लागणारे प्लास्टिक वाढलं असून दुधाचा दर 1 रुपयाने प्रति लिटरने कमी केलाय। राज्यात सध्या उन्हाची तीव्रता अधिक आहे, त्यामुळे दुधाचं उत्पादन घटलं आणि लग्नसराई असल्याने दुग्धजन्य पदार्थांना मागणीही चांगली आहे। मात्र युद्धामुळे जागतिक पातळीवर पावडर, बटरला मागणी नसल्याचं नेहमीचं कारण पुढे करत 1 महिन्यापासून प्रति लिटर मागे 1 रुपयांनी दर कमी केलेत। एकतर दूध उत्पादन घटलं, चारा व पाणी टंचाईमुळे भाकड जनावरे विकेनात अशा संकटात असलेल्या दूध उत्पादकांची कमी दरामुळे दुहेरी कोंडी झाल्याची स्थिती आहे। पशुखाद्य आणि चाऱ्याचे बदललेले दर आणि अगोदरचे दर याविषयी आपण जरा थोडक्यात जाणून घेऊयात। मका आधीचा दर होता 2500, आत्ताचा दर आहे 3000 टन। ऊस 4000, आत्ताचा दर आहे 5000 टन। कांडी पेंडी 1550 हा आधीचा दर होता, आत्ताचा दर आहे 1600 रुपये गोणी। सरकी पेंड 1800 आणि आत्ताचा दर आहे 1950 रुपये गोणी। वालीस आधीचा दर होता 1200 आणि आत्ताचा दर आहे 1250 रुपये गोणी। उन्हामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे, त्याचा आर्थिक फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। त्यातच प्लास्टिकचे दर वाढलेत, तसेच चारा महागला आणि दुधाचे दर कमी केले। हे सारं शेतकऱ्यांच्या माथी मारून दूध उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूकच सुरू आहे। दूध उत्पादक शेतकरी अशा परिस्थितीत कसा वाचणार याचा विचार सरकारी पातळीवर व्हायला हवा, असं संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी रामनाथ वडक यांनी म्हटलंय।